यज्ञकर्म म्हणजे अत्यंत शुद्ध कर्म, पवित्र कर्म. आणि आहुती स्वरूपात जेव्हा तुम्ही एक एक घास असा तोंडामध्ये घेताय आणि वाह असा उद्गार निघतोय, तेव्हा तो जाठराग्नी सुद्धा तृप्त होतो आणि हे अन्न बनवणारी अन्नपूर्णा देखील तृप्त होत असते. नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले. जेवणाच्या ताटावर बसलोय. ताट रिकामं आहे. ताट रिकामं असण्याला महत्व नाहीये, पोट भरणं आवश्यक आहे. आणि जेवतानाचा संकल्प त्याहीपेक्षा महत्वाचा असतो. मी जे जेवणार आहे ना, पुढे ताटात जे माझ्या नशिबाने आज मला मिळालेलं आहे त्यावर मी खूप खुश असलं पाहिजे. काही जणांना जेवणाचे 2 पदार्थ सुद्धा मिळत नाहीत. अन्नान्न देशा झालेली काही माणसं बघतोय आपण. त्यापेक्षा आपल्याला देवाने जे दिलंय ताट, त्याला जर नमस्कार केला, जाणीचे यज्ञकर्म असं म्हणून जेव्हा आपण जेवायला सुरुवात करतो, हा संकल्प देखील महत्वाचा असतो. जेवताना आपण जसा संकल्प असतो तसं फळ आपल्याला मिळत असतं. इतकं छान भरगच्च ताट समोर वाढलेलं आहे. मीठ आहे, लिंबू आहे, कोशिंबीर आहे, पापड आहे, भजी आहेत, इथे श्रीखंड ठेवलंय, वरण भात आहे, भाकरी आहे, उसळ आहे, भाजी आहे, सोलकडी, और कसलं ताट, मस्त सजलेलं ताट आहे. पण ते ताट बघण्याऐवजी मला ते मीठ म्हणजे ब्लड प्रेशर, लोणचं म्हणजे ऍसिडिटी, भात म्हणजे शुगर आणि तूप म्हणजे कोलेस्ट्रॉल, ते वाटाणे म्हणजे गॅस, अरे हेच जर दिसायला लागलं तर मला सांगा, जेवणातला आनंद तुम्हाला कधी मिळणार? आपण जे जेवत असतो ना, हे जेवण असताना आपली पंच ज्ञानेंद्रिय आपली या ताटामध्ये उतरली पाहिजेत. त्यामुळे जेवत असताना टीव्ही बघणं, मोबाईल, इकडच्या तिकडच्या अवांतर गप्पा गोष्टी सगळं बंद करायचं आणि आता सुरू करायचं जेवण. सुरुवात जी करायची ती शेवटपर्यंत प्रत्येक पदार्थाचा आस्वाद, रसास्वाद ज्याला म्हटला जातो, तो घ्यायचा. 6 चवींचं जेवण असतं. गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट. 6 चवींशिवाय 7वी चव जगात कुठेही नाही. आणि ह्या सगळ्या चवींचे 2 भाग केलेले आहेत. एक असतात ते उजव्या हाताचे पदार्थ आणि एक असतात ते डाव्या हाताचे पदार्थ. आपण एकाच हाताने जेवतो, 2 हाताने नाही जेवत. ते इथे असा काटा आणि चमचा घेऊन कुऱ्हाड, कोयत्या, तलवारी असं आपल्याकडे नाही ना जेवायला सांगितलंय. शांतपणे जेवायचं, एका हाताने जेवायचं. आणि जेवत असताना आधी हात धुवून यायचे आणि हात न पुसता जेवायला सुरुवात करायची. जेवणाचा हा पहिला नियम आहे. हात पुसायचे नाहीत, हात कोरडे करायचेच नाहीत. कारण तुम्ही त्या बेसिनवर हात धुता, परंतु त्या बेसिनच्या टॉवेलला जेव्हा हात परत पुसता, अरे सगळे जीवजंतू त्या बेसिनच्या टॉवेलवर, ते परत तुमच्या हातावर, आणि ते जात नाहीत का तोंडात परत? जे करायला पाहिजे ते आम्ही करतच नाही आहोत. हात शुद्ध करून जर जेवायचं असेल तर हात परत पुसायचे नाहीत. रात्री झोपतानाचा जो नियम आहे हातपाय धुण्याचा, त्यात हातपाय कोरडे करून झोपावं असं सांगितलंय. पण जेवत असताना जर तुम्ही टेबलावर जेवत असाल तर टेबलावर सुद्धा, मांडी घालून बसत असाल तर मांडीवर सुद्धा. बुफे पद्धत आयुर्वेदाला मान्य नाही. तिथे असं असं भीक मागितल्यासारखं फिरत जायचं आणि कुठेतरी कोपऱ्यात जाऊन खायचं चोरून, असं जेवायचंच नसतं. अरे पूर्ण ब्रह्म आहे ते. नमस्कार केला की त्यातले सगळे दोष निघून जातात. आम्ही आता हॉटेलमध्ये जेवायला आलोय. या हॉटेलमध्ये काय काय वाढलं जाणार आहे, तो भात जो आहे, जो तांदूळ आहे, तो कोणत्या रासायनिक खतांवर पिकवलाय, आय डोंट नो. ती पालेभाजी जी आहे त्याच्यावर कोणती खतं वापरली आहेत, आय डोंट नो. ते जे ताक मिळालंय ते जर्सी गाईच्या दुधापासून बनवलेलं आहे का, आय डोंट नो. ते मीठ आयोडीन युक्त, त्याच्यातलं आयोडीन शिल्लक आहे का की गेलं उडून, आय डोंट नो. मला माहीतच नाहीये. पण मनात मी भाव निर्माण करू शकतो की हे सगळं पूर्ण ब्रह्म आहे आणि ह्याला नमस्कार केल्यानंतर यातले सगळे दोष निघून जातात. हा संकल्प जर केला, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते. हा जो काही श्लोक आहे ना, त्यातला शेवटचा शब्द यज्ञकर्म आहे. आणि यज्ञकर्म म्हणजे अत्यंत शुद्ध कर्म, पवित्र कर्म. आणि आहुती स्वरूपात जेव्हा तुम्ही एक एक घास असा तोंडामध्ये घेताय आणि वाह असा उद्गार निघतोय, तेव्हा तो जाठराग्नी सुद्धा तृप्त होतो आणि हे अन्न बनवणारी अन्नपूर्णा देखील तृप्त होत असते. जेवताना मनात कोणताही विकल्प न आणता, एखाद्यात मीठ कमी असलं तरी चालेल, तिखट झालं तरी चालेल, अन्नाला नावं न ठेवता जेवा, अन्न न निंद्यात असं आपल्याकडे वचन सांगितलंय. सगळ्यात महत्वाचं, मन प्रसन्न पाहिजे तर तुम्ही जेवलेलं सगळं पचणार आहे. आणि मनात जर कटुभाव ठेवून जर तुम्ही जेवणार असाल तर जेवणाला काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळे मन प्रसन्न करा आणि जेवायला सुरुवात करा की जेवणातले सगळेच्या सगळे फायदे शरीर तुम्हाला आतून बनवून देणार आहे. करून बघा आणि सांगा, बरोबर ना?